भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या कोच्ची इथं मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत राज कार्यक्रम सुरू आहे। भव्य 3 दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा आणि कला महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांच्या हस्ते करण्यात आलं। विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात जर यश संपादन करायचं असेल तर माणसाच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे 3 गुण असले पाहिजे आणि माणसाला कोणत्याही प्रकारचा गर्व नसावा असं प्रतिपादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष भागडी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांनी केलंय। सांस्कृतिक स्पर्धेमध्ये प्राथमिक गटात समूह गान स्पर्धेत प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसापूरला, समूह नृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमाडी यांनी पटकावलाय, तर नाटक स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराशी यांनी पारितोषिक पटकावलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। जास्त जबाबदारी घेते ज्या पद्धतीने आपलं मायक्रो नियोजन शाळेविषयी आहे, तर आपल्या संघटनेच्या सदस्यांचं तसं मायक्रो नियोजन का बरं नाहीये? किंबहुना हे होत असताना दर महिन्याला त्यांचे उद्बोधनात्मक आपण काहीतरी करता येईल का याचाही आपण या निमित्ताने विचार करावा। ज्या पद्धतीनं आपण शिक्षक संघटनेसाठी झटताना मी मागील 2 वर्षापासून आपल्याला पाहत आहे, ज्या पद्धतीने आपण शिक्षणासाठी किंवा शिक्षक लोकांसाठी झटता, या विचार मंचच्या माध्यमातून आपल्याला अशी विनंती करतो, नक्कीच आपण विद्यार्थ्यांसाठी जगताय। मला माहित आहे येत्या काळामध्ये अजून जास्त मोठ्या प्रमाणात आपण विद्यार्थ्यांसाठी जगाल अशी आशा व्यक्त करतो। मला इथं बोलवलं, माझा मानसन्मान केला, किंबहुना मला तर असं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्या ज्या पाहुण्यांना आपण बोलवतो ना सर, त्यांचे मार्गदर्शन होण्या अगोदर त्यांचा एक डान्स ठेवायचा, म्हणजे त्या कार्यक्रमाला अधिक जास्त कुठेतरी चांगलं रूप येईल। पण मग हे एकही येणार नाही कार्यक्रमाला, अशी परिस्थिती होईल। तर असो, हा विनोदाचा भाग होता। आलेलं नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी आशा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार